ज्या पद्धतीने बीआरएस पूर्ण महाराष्ट्रात जाऊन शक्ती प्रदर्शन करत आहे, 300 गाड्या आणलेल्या आहेत, पूर्ण मंत्रिमंडळ आलेलं आहे, कशा पद्धतीने बघता येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतभेद फटकावू? मला नाही वाटत महाराष्ट्रातली जनता इतकी मूर्ख आहे. बीआरएस ज्या उद्देशाने येते त्या पहिल्या दिवशीच मी त्यांचा उद्देश स्पष्ट केला होता की तेलंगणामध्ये बीआरएस करते अशी परिस्थिती आणि त्याच्यासाठी इथल्या इथली जी इनपुट आहे त्यांना कुठेतरी प्रेशराईज करायचं आणि कॉम्प्रोमाइजवर उतरवायचं याच्यासाठीचे प्रयत्न आहेत. मला वाटतं की त्यांना महाराष्ट्रात तशा 400 गाड्या येऊन सोन्याचे छपडं लावून काही फरक पडत नाही. एक दुसरा मुद्दा आहे सर, देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की कोरोनाची लस मोदींमुळे मिळाली नाही तर आपल्याला कटोर घेऊन फिरायची वेळ आली ती अमेरिकेत. मला माहित नाही, पुनावाला आणि 2-3 जणांनी संशोधन केलं होतं. त्या संशोधनाच्या कार्यामध्ये कधी मोदींनी हातभार लावला असेल तर कल्पना, ते गुप्त होतं ना सर. नाही पण काय भाजपच्याच काही मंत्र्यांचं आपण जो श्वास घेतो आता तो केवळ मोदींमुळे असतो. आपण जगतोय मोदींमुळे. 2014 नंतर आपलं जीवन संपलं असतं, ते जगतोय मोदींमुळे, हे मान्य करूनच पुढे. सर, ज्या पद्धतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे आरोप करतात की त्यांचं म्हणणं की शरद पवार हे आपली पोरं बाळं घरे सांभाळण्यासाठी हा त्यांचा पक्ष आहे, त्यासाठी सगळी धडपड आहे, ओबीसी समाजाला कुठे न्याय देऊ शकत नाही, अशा पद्धतीची टीका केलेली आहे पवार साहेब. बावनकुळे तुम्ही ओबीसी होता, तुमचं आयत्या वेळेस तिकीट काढलं. इथे आम्ही आमच्यासारखे ओबीसी गरीब असतात, घरी एबी फॉर्म येतो, जावं पण नाही लागत पक्षाकडे. ओबीसीचं प्रेम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बघायचं असेल तर सर्वात उत्तम उदाहरण जितेंद्र आव्हाड आहे. राष्ट्रवादीचा पहिला राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादीचा गेले 22-23 वर्ष 25 वर्ष राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष, 2दा मंत्री. अजून काय मला काय सोन्याचा मुकुट घालायचं की काय? आणि तुम्हाला साधं तिकीट दिलं नाही हो. आयत्या रात्री तुम्हाला सांगितलं चला घरी बसा. जातीपातीचं खालच्या दर्जाचं राजकारण करून काय मिळणार नाही. कोणी ओबीसीचा मोर्चा अडवला, कोणी ओबीसीचं आरक्षण झाल्यानंतर राम रथयात्रा काढली, कोणी दंगल पेटवली, कुठल्या गोस्वामींनी दिल्लीत जाळून घेतलं, हा सगळा इतिहास माझा तोंडपाठ आहे. मंडल वर्सेस कमंडल, कमंडल विरुद्ध मंडळ हे कोणी पटवलं? उत्तरेमध्ये जो सवर्ण विरुद्ध संघर्ष झाला शूद्र आणि अतिशूद्रांचा, त्याचा नेता कोण होता? पण दुर्दैवाने हा मंडळ आयोग आपल्याच फायद्याचा आहे, शूद्रांना कधी कळलंच नाही. सर, आज एसटीच्या त्या बँकेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये सदावर्तीचं पॅनल जिंकून आले. तिथे नथुराम गोडसेचे पोस्टर जाहीर मिरवणुकीमध्ये लावले. कसं आहे, काही जणांवर काही बोलण्यात अर्थ नसतो, ज्यांना वैचारिक स्तरच नाही अशांवर काय बोलायचं? तेव्हा ते दाऊद इब्राहिमचाही फोटो लावतो, त्याच्यात काय वैचारिक स्तरच नाही तर काय? राज ठाकरेंनी बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि जो कायदा आहे महाराष्ट्र खासगी रोजगार सेवा संस्था विधेयक लवकरात लवकर मंजूर करावं अशी मागणी. मुख्यमंत्री त्याचा आवाका पाहता ते 10 लाख नोकऱ्या तर 15-20 दिवसात देऊ शकतात. त्याचा आवाका किती प्रचंड आहे या महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळे राज ठाकरे प्रदेशाध्यक्ष पद बदलाव आहे. अजित पवार यांनी भूमिका मांडली की पक्षात काहीतरी आम्हाला पद मिळेल, पण भुजबळ साहेब म्हणतात की ओबीसी नेत्याला संधी दिली तर बरं होईल. एक मराठा ओबीसी कॉम्बिनेशन होऊ शकतं का राष्ट्रवादी? राष्ट्रवादीमध्ये मराठा ओबीसी कॉम्बिनेशन हे पहिल्यापासून आहे, हे आजचं नवीन नाही. आणि आमचे जे नेते शरदचंद्र गोविंदराव पवार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की इथल्या क्षुद्रांना आरक्षण मिळावं आणि ते आरक्षण मिळत नाही म्हणून तेव्हा जेव्हा त्यांनी राजीनामा टाकला त्याच्यानंतर विविध आयोग आले. 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळाने मंडळ आयोग स्थापन केला, बद्रीप्रसाद मंडळ. आणि तो रिपोर्ट व्ही.पी. सिंग जेव्हा 1989 साली पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी सबमिट केला. सबमिट केल्यावरती तो ऍक्सेप्ट झाला. पहिल्यांदा त्याच्या अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूळ स्वप्न होतं, ज्याच्यासाठी त्यांनी राजीनामा दिला, ज्याच्यासाठी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की मी माझ्या समाजाला न्याय देऊ शकलो, पण ज्यांना खराच न्याय द्यायचा होता ते क्षुद्र म्हणजे आजचे इतर मागासवर्गीय ज्यांना याची कल्पनाही नाही, त्याची अंमलबजावणी माननीय पवारसाहेबांनी केली पहिल्यांदा या देशात. काँग्रेस पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बदल व्हायला पाहिजे आणि मराठा वर्सेस कुणबी असा एक बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांनाही अध्यक्ष करू शकतात असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. छगन भुजबळांचं मत तुम्ही मला काय विचारता? तर जितेंद्र आव्हाड यांची इच्छा आहे का अध्यक्षपदासाठी? माझी पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. त्याला काय अर्थ आहे? सर, आज BRS जेव्हा आलेलं आहे तेव्हा आज मटण पार्टी ठेवली आहे, उद्या ते वारीत सहभागी होणार आहे. यावरनं कुठेतरी टीका करतात, कारण वारकरी जर आपण बघितलं जे माळ धारण करतात ते मांसाहार टाळतात. कशा पद्धतीने काय मटण खाल्लं वारीत गेले अशी मतं मिळतात का? मतदार काही एवढा मूर्ख आहे का की आज तो मटण खाल्ला, आज बोकड कापला, उद्या ते वारीला जाणार, मग तिथे माळ घालणार? मतदार एवढा मोठा आहे का? म्हणजे मतदारांना आकलन शक्तीच नाही. ते आपले गुराढोरासारखे मागे फिरत राहतील असं आहे का मतदार? या मतदाराची आकलन शक्ती त्यांनी पहिल्यांदा दाखवली ना 77 साली. लोक म्हणतात ना कोण विरुद्ध कोण, तेव्हा सगळे उत्तर द्या, इंदिरा के सामने कोण आहे हा प्रश्न विचारला जायचा. लोकांनी काही विचार केला नाही. डॉक्टर जयप्रकाश नारायण यांच्या एका आवाजावरती या देशाने 17 दिवसात पार्टी झालेली बघितली. पार्टीने सिम्बॉल घेतलेला बघितला. तेव्हा तर हे पण नव्हतं काय ते तुमचं मोबाईल, नांगरधारी शेतकरी या उमेदवारी चिन्ह होतं. ते घराघरात गेलं आणि निवडून आले ना सगळे. म्हणजे पार राजनारायण 101,70,000 मतांनी इंदिरा गांधींना हटवलं. संजय गांधी हरले अमेठीतनं. या देशाचा इतिहास विचित्र आहे. या देशातला माणूस जेवढं सहन होतोय तेवढंच सहन करतो. सर, इतिहासाचा विचार जर केला तर एक गोष्ट पाहायला मिळत आहे की भारतीय जनता पक्षाकडून आणीबाणीचा आता या ठिकाणी पुढे करून एकंदरीत काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणीबाणीची वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम केले जात आहे. असं आहे की आणीबाणीला एक पार्श्वभूमी होती जी कदाचित जास्त चर्चेली जात नाही. आणीबाणी जाहीर होण्याच्या आधी काही दिवस जयप्रकाश नारायण यांनी सैन्य दलाला आव्हान केलं होतं, पोलीस आणि सैन्य दलाला, की तुम्ही बंड करा, ही बंडाची वेळ आलेली आहे, तुम्ही पण बंड करा. आणि इंदिरा गांधींनी ह्या गोष्टीचा आधार घेत 356व्या कलमाखाली आणीबाणी जाहीर केली. पण इथे त्यांनी आणीबाणी जाहीर केली, पण वेळ येताच मी निवडणुकांना सामोरे गेलं पाहिजे असं म्हणत त्या सामोरे गेल्या. हरल्या. त्यांना लोकसभेतनं पार केलं. त्यांनी सगळ्या हाल अपेक्षा सहन केल्या, पण शेवटी लढून 351 जागा जिंकत 1980 निवडणूक जिंकली. तेव्हा ज्यांच्या मनात हृदयात लोकशाही, इथला सर्वधर्म समभाव जिवंत आहे असे लोक आहेत. बेलचीला गेल्या त्याचा इतिहास कधीतरी वाचून बघा, तेवढा थरारक इतिहास आहे. म्हणजे त्यांनी जीप पाण्यात घातली आणि जो पाण्याचा जोर इतका होता की जीप अशी वाहत चालली होती. तिथे थांबून त्या हत्तीवर चढल्या, हत्तीवरनं सोडून बेलचीत गेल्या.
नाशिकच्या सिन्नर कोठेघाटामध्ये मॉब लिंचिंगचं प्रकरण समोर आलं. तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण की या देखील त्या पण मला काही समजत नाही सिन्नरमध्ये मॉब लिंचिंग वगैरे होणं अशक्य आहे, कारण का तिथे कधी जातीवाद वगैरे मी बघितलेला नाही. मी माझं गाव आहे ते, मी कधी म्हणजे तिथे दापूर नावाचं गाव आहे, त्या दापूर गावाचं ग्रामदैवतच पीरबाबा आहे. त्यामुळे एवढंच भाईचाऱ्याचं वातावरण आहे, इतकं आपलेपणाचं वातावरण आहे की तिथे एक तर भाषा येत नाही, म्हणजे तिथे हिंदी बोलतच नाही. जी गावची भाषा आहे ती मुसलमान पण बोलतात आणि हिंदी पण बोलतात, म्हणजे मराठी पण तीच भाषा बोलतात. त्याच्यामुळे प्रचंड आपलेपण आहे त्याच्यात. काय झालं याची माहिती घेतली. सर प्रकाश आंबेडकर असं म्हटले की मी औरंगजेबच्या ह्याच्यावर गेलो, कबरीवर गेलो, फुलं वाहिली, त्यामुळे दंगल झाली नाही. मी दंगल झाली नाही म्हणून मी तिथं गेल्यामुळे फुलं वाहिल्यामुळे दंगल झाली नाही. असे बौद्धिकदृष्ट्या विचार केला तर बाळासाहेब आंबेडकर, डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे माझ्यापेक्षा खूप जास्त शिकलेले आहेत, खूप जास्त अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांचं बोलणं मी कुठेतरी त्याला काउंटर करावं असं मला वाटतं. सर सवाल अब ये है कि जिस तरीके से हम देख रहे हैं कि बुल्ढाना में अगर नारे लगते हैं कि औरंगजेब के लिए जब तक सूरज चांद रहेगा औरंगजेब का नाम रहेगा ओवैसी के सभा में, क्यों ये होता हुआ दिखाई दे रहा है? जनता की तरफ से आवाज आ रही है कुछ? तो ऐसा है, ये जनता गिनता कुछ नहीं है, ये एक मुर्गा कुश्ती है, फिक्स बैटल है कि तुम ये करो हम ये करेंगे, अपनी दोस्ती अपन लड़ लेंगे, बाकी जो लेना देना है बात करेंगे. माहौल खराब ही होगा इससे. तो मैं वही बोल रहा ना, लेना देना देख लेंगे. तुम वो एक बोलेगा, आपस में अपन लड़ जाएंगे, जुड़ जाएंगे, बाकी केसेस का क्या करेंगे देख लेंगे, माहौल खराब कर देंगे, बाकी लेना देना समझ लेंगे. सर इसके अलावा दूसरा एकच प्रश्न महत्वाचा आहे की संगमेश्वर, प्रकाश आंबेडकर म्हणाले की संगमेश्वर मध्ये ज्यावेळेस संभाजीराजे होते त्यावेळेस त्यांचं ठिकाण हे तिथल्या लोकांनीच पुरवलं, हिंदूंनी पुरवलं, आणि त्यामुळे संभाजीराजांची हत्या झाली. असं आहे की मी ह्याच्यावर बोललो की एक नवीन वाद महाराष्ट्रात निर्माण होईल, हे मात्र तेवढंच सत्य आहे. औरंगजेब स्वतः काय संगमेश्वर गेला नव्हता. औरंगजेब बहादूरगडावरच होता. आता पुढचा इतिहास तुम्ही ओळखता. दूसरा सवाल है कि जिस तरीके से विपक्षी दल साथ में आए, पटना में बैठा, 16 दल साथ में आए, सामना अगर उन्हें इस तरीके से कहता है कि एक तरह से जैसे रशिया में वैगनर ग्रुप सामने आ रहा है, पुतिन तक को हार माननी पड़ी, इसका माहौल हो रहा है, ये इस तरीके से वैगनर ग्रुप की तरफ काम हो सकता है? वैगनर ग्रुप की संज्ञा दी गई है. उनका कहना है कि जो मोदी और अमित शाह के पास लोग हैं वो वैगनर की तरह है, जैसे प्रिगोजिन की आर्मी है और एक किराए पर है. मतलब बेसिकली उसका अब ऐसा है कि वैगनर, पुतिन, रशिया, इसकी कहीं तुलना भारत से नहीं. भारत के पास प्राइवेट आर्मी नहीं, कोई लड़ाई हमारी प्राइवेट आर्मी लड़ी है. जिस कारण हो रहा है वो कारण है उस देश का तेल, उसकी बढ़ती हुई आयात. नहीं सर, तुलना विपक्षी दलों को ले, विपक्षी दलों के साथ आने तो मैं जो बात कर रहा हूँ मेरी बात कर रहा हूँ. वो क्या बोलता है उससे मुझे कोई लेना देना. प्राइवेट आर्मी जो कई जगहों पर उसका इस्तेमाल हुआ और जो उसका लीडर था वो पुतिन का सबसे नजदीक का दोस्त था. आज के तेल के आयात निर्यात में रशिया जो कमाई कर रही है उसको देख के किसके भी आंख खुल जाए. सऊदी अरेबिया से आगे है रशिया तेल में. ये सब उसके ऊपर की लड़ाई है. सर सामना में ये बात कही गई है कि ठीक उसी आर्मी की तरह यहाँ पर मोदी और अमित शाह के पास भी किराए के लोग हैं. मतलब वो संज्ञा दी गई है. तो क्या मोदी शाह के पास किराए के लोग हैं? ये बात जो सामना में लिखी गई है इससे सहमत है? मैं कोई किसी का प्रवक्ता नहीं, मैं खुद की बुद्धि का इस्तेमाल करता हूँ. प्राइवेट आर्मी और भारत की राजनीति इसका कहीं दूर 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 तक संबंध नहीं है. सर एक सवाल और है. मोदी विदेश गए थे, विदेश दौरे से लौटे हैं.
बराक ओबामा का एक बयान आया है जिसमें वो मोदी पर कटाक्ष कर रहे हैं अल्पसंख्यकों को लेकर, जबकि मिस्र के प्रधानमंत्री जो हैं वो मोदी की तारीफ कर रहे हैं अल्पसंख्यकों को लेकर। इस पर क्या कहेंगे? देखो, ऐसा है कि हर आदमी को अपना मत व्यक्त करने का स्वातंत्र्य है। तो बाइडेन ने क्या कहा, ओबामा ने क्या कहा, उसको अपने अपने स्तर पे लोगों ने जो सोचना है सुनना है सोच लिया है, लोग जान गए हैं, और इसके ऊपर पूरे विश्व में बातें हो रही हैं। तो जो बात ओबामा कह रहे हैं उससे क्या एनसीपी भी सहमत है कि अल्पसंख्यक सुरक्षित नहीं, क्योंकि उन्होंने कहा है कि इससे भारत के विभाजन हो सकता है। नहीं, विभाजन की बात तो कोई दुनिया में नहीं कर सकता। भारत का विभाजन कभी भी नहीं हो सकता है, इतना पागल कोई भी नहीं। भारत की एकता, भारत की अखंडता उसके एकता पे है, और इसलिए मैं हमेशा कहता हूं अनेकताओं में एकता, ये भारत की विशेषता है। इसलिए सवाल ये है कि अगर इंटरनेशनल लीडर्स, अंतर्राष्ट्रीय समुदाय में अगर लीडरशिप अगर मोदी के बारे में ये कह रही है कि वो अल्पसंख्यकों को सुरक्षित नहीं रख पा रहे, तो ये चिंता का विषय है। अब तक वो जिस तरह से प्रोजेक्ट करते हैं कि वर्ल्ड लीडर है, विश्व गुरु देश बन रहा है, मिस्र जैसे कंट्री में सम्मान किया जा रहा है। वो ऐसा है कि जब नेहरू पहली बार अमेरिका गए थे, तब के जो प्रेसिडेंट थे केनेडी, पूरा प्रोटोकॉल तोड़ के सीढ़ियां चढ़ के अंदर जाके उन्होंने नेहरू जी को नीचे उतारा था। स्तर देखो स्तर। अब तो फॉरेन अफेयर्स का कोई आदमी जाता है लेके आने, तो ये तुम्हारे मोबाइल पे जो आता है वो सच नहीं है, इतिहास कोई जानता ही नहीं है। कितने लोगों को मालूम है कि केनेडी प्लेन के अंदर गया था नेहरू जी को लाने के लिए? स्वतंत्रता के बाद 1947 के बाद पहली बार जब अमेरिका गए नेहरू जी, उनकी तुलना दुनिया में सबसे जो आने वाले 200 साल में सबसे बड़े नेता जो गिने जाएंगे, जो अंतरराष्ट्रीय संबंध में पाप थे, उसमें का पहला नाम आएगा मोदी। सर एक सवाल महाराष्ट्र की राजनीति पे, कल देवेंद्र फडणवीस ने बयान दिया है, शरद पवार साहब को लेकर कमेंट किया है कि जब उन्होंने बगावत की तब वो कूटनीति थी, और जब शिंदे ने बगावत की तो बेईमानी कैसे हो गई, क्योंकि एनसीपी वाले की क्या तर्क है कि वो क्यों बेईमान कह रहे हैं? अच्छा है, शरद पवार जी ने बयान दे दिया, तो मैं क्या उसको अच्छा बयान दिया। दूसरा सर हम देख रहे कि सूरज चौहान दिल्ली में है, और उसके और सांगली में कुछ बैंक के कार्रवाई हुई चीजें देखते हैं, तो ईडी और ये इस तरीके से दमन की राजनीति बढ़ती जा रही है। वही है, सच्चाई है, तो है, क्या करें? तुम कुछ कर सकते हो क्या? हम कुछ कर सकते हैं क्या? नहीं कर सकते। क्या बोलेंगे? और सब से देखते जा रहा है, एक विकल्प है आपके पास, बस देखते जाओ, लड़ते जाओ कि ऐसा है, हम बोलेंगे तो वो बात मानेंगे, चर्चा के लिए आके बैठेंगे, पूछेंगे क्या तुम्हारे दिल में दुख है, हमें बता दो, फिर उसके ऊपर कुछ कार्रवाई करेंगे, हमारा दुख समजेंगे, ऐसा कुछ होता तो ठीक है। सर पण आपण बघताय पहिलं जयंत पाटील यांच्या पण बँकेवर ज्या ईडीच्या कारवाया झाल्या, त्यांना नोटिसा गेल्या, सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई होते, कुठेतरी महाविकास आघाडीतील 2 पक्षांवर कारवाई व्हायला सुरुवात झाली। जे पत्रकारांना दिसतंय डोळ्याने ते सत्य आहे, त्याच्यात मी काय उत्तर देणार? मी काय उत्तर देणार? तुम्ही स्वतःच बोलता तुम्ही की ह्याच्यावर कारवाई झाली, त्याच्यावर कारवाई झाली. हे कारवाई होतात तुम्हाला माहिती आहे, फक्त तुम्ही बोलू शकत नाही. तुम्ही का बोलू शकत नाही मला काय माहिती. पत्रकारांनी खरं अपेक्षा असते की पत्रकारांनी प्रबोधन करावं, तो प्रबोधनाचा मार्गच पत्रकारांनी सोडल्यामुळे देशाची आणि राज्याची ही परिस्थिती झाली. म्हणजे एक काळ होता की इमर्जन्सी विरुद्ध लिहिताना रामनाथ गोयंका यांनी लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसचं पहिलं पान कोरं सोडून दिलं होतं.
की जर एवढी दडपशाही चालली असेल तर हे घ्या माझ्यातर्फे. तसा रामनाथ गोयंका परत जन्माला यावं लागेल या राज्यामध्ये. आता प्रत्येक जण जर छत्री खाली उभा राहिला आणि वरून पाऊस पडतोय आणि भिजायचंच नाही म्हटलं तर कोण काय करू शकतो. और तो तेलंगाना के मुख्यमंत्री केसीआर 2 दिनों से महाराष्ट्र के दौरे पे आए हैं, उनके मुझे देरी से आए. हिंदी में हाँ, क्या सर इससे वोट देखो ऐसा है, मुझे लगता है देश की जनता इतनी मूर्ख नहीं है. अब 400 गाड़ी लेके आया, अपने जमाई को लेके आया, अपने बेटे को लेके आया, अपने पूरे मंत्रिमंडल को लेके आया, उनके बीवियों को लेके आया. तो क्या ये क्या फैमिली टूर का स्वागत करने के लिए महाराष्ट्र की जनता बैठी है? देखो उसका टारगेट क्या है. अब की बार किसान और दलित की सरकार. टारगेट किसको कर रहा है वो? किसान. किसान किसका वोटर है? तुम यार घोषणाओं तो पढ़ो, घोषणा पढ़ते जाओ ना. आज दलित लीडरशिप में वैक्यूम है, तो क्या मैं दलित का 2-4% वोट खींच सकता हूं क्या? वो भी वो दिखना चाहता है. पर यहां का दलित सबसे सटीक समझी हुई जमात है. उनको समझता है क्या बराबर है और क्या गलत है. वो खाली फुकट मुंह से जय भीम नहीं कहते, उनको समझ में आता है क्या हो रहा है. और आज के तारीख में अगर आप दलितों की बात करो तो दलित पूरा एक हो चुका है. मैं दलित बस्तियों में जाता हूं, मुझे मालूम है कि आज का दलित पूरा एक हो चुका है. क्योंकि अब शिक्षित दलित आ गए हैं जो अपना वोट, जो बाबा साहब अम्बेडकर ने उनको कहा था कभी भी बेचो मत, उसके पे उसको पढ़ के ही वो वोटिंग करेगा. सर हेच थोडं मराठीत सांगू शकाल की बीआरएस खूप मोठा ताफा घेऊन आज महाराष्ट्र बीआरएसचं घोषणा वाक्य तुम्ही बघितलं नाही. अब की बार किसान दलित सरकार वगैरे वगैरे होते. किसान म्हटलं की शेतकरी, शेतकरी म्हटलं की एमबीए. कोणाची मतं कापणार तो? दलित. दलित मध्ये नाही म्हटलं गेलं तरी आठवले हे असे आंबेडकरांच्या वेगवेगळ्या गटामध्ये दलित विभागले गेलेले होते. पण मी आता दलित वस्त्यांमध्ये जातो तेव्हा दलित वस्त्यांमध्ये एकता येते आहे. यावेळेस पहिल्यांदा मी बघितलं की म्हणजे आंबेडकरांच्या जयंतीला अनेक बहुजन जातीच्या पोरांनी पोस्ट टाकताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पोस्ट टाकली. हा एक वैचारिक बदल जो येतोय हा महाराष्ट्रासाठी खूप मोठा बदल आहे. याच्याकडे साधारण कोणीही लक्ष दिलेलं नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका मर्यादित वर्गाचा, एका मर्यादित जातीपर्यंत आपण ठेवलं होतं. बरं, संविधानाबद्दल आपण खूप बोलायचो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुख्य राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणताना आपण कधी फार मोठे प्रयत्न केले नव्हते. पण ह्या वेळेसच्या सुशिक्षित तरुणांनी अमेरिकेतल्या, कॅनडातल्या, ऑस्ट्रेलियातल्या अनेक जणांच्या पोस्ट मी तपासून पाहिल्या. सगळ्यांच्या पोस्ट पॉझिटिव्हली आंबेडकरांच्या बाबतीत. आणि संविधान आणि आरक्षण या दोन्ही बाबत त्यांना म्हणजे खास करून ओबीसीचा जो वर्ग आहे, ओबीसीने खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोच घरात लावला. ते एकमेव होते या देशात ज्यांनी सांगितलेलं की हा सर्वात दुर्लक्षित वर्ग आहे, हा क्षुद्र, हा मुख्य प्रवाहात कधी आलेलाच नाही. पण त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि म्हणून त्यांनी मंत्रिमंडळात राजीनामा दिला. पुढे कालेलकर आयोगाला, हा आयोगाला, बद्रीप्रसाद मंडळ आयोगाला विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बाबासाहेबांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं आणि अंमलबजावणी केली. 27% मंडळ आयोग स्वीकारला. पण त्याची खरं पॉलिटिकल अंमलबजावणी करणारा पहिला माणूस ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मनातलं स्वप्न पूर्ण केलं ते शरद पवार होते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.